सगळ्यांनी सोडून चौकात यायचं, सगळ्यांनी सोडून चौकात यायचं, सगळ्यांनी सोडून चौकात यायचं, सगळ्यांनी सोडून चौकात यायचं. हमारा धर्म पूछ कर धर्म पूछ कर मारा है, एक बड़ा दो भारत माता की वंदे मातरम. बता कर मारेंगे. गेल्या 22 तारखेला जगाचा नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरच्या पहलगामच्या त्या पर्यटन स्थळावरती 370 हटवल्यानंतर देशामध्ये सगळं वातावरण चांगलं चालू असताना या देशामध्ये एकता आणि अखंडता नांदत असताना आमच्या देशावरती ज्यांची वाकडी नजर आहे त्या आमच्या शेजारच्या हिरव्या पिवळ्या पिलावरींच्या माध्यमातून या देशाच्या पाकड्यांनी आणि या देशामधल्या तिन्ही विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या जिहादी मानसिकतेच्या आतंकवाद्यांनी आमच्या देशातल्या 28 हिंदू बांधवांना नाव विचारून धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या. ज्यांना धर्म विचारला गेला त्यांनी नाही सांगितलं, त्यांना कलमा पडायला लावला. एवढंच नाही, या भर चौकात सांगतो ज्यांच्या धर्माची ओळख पटली नाही त्यांना त्यांच्या इजारी काढून त्यांच्या धर्माची शिनाख्त करण्यात आली. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आमच्या देशावरचा हल्ला आहे, आमच्या एकतेचा आणि अखंडतेवरचा हल्ला आहे. आमचा देश गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना, हा देश जगाच्या पातळीवरती आपलं नाव लौकिक मिळवत असताना, जग आमच्या बाजूने झुकत आहे असं वाटत असताना आमच्या देशातील हिंदू बांधवांचं खच्चीकरण करण्यासाठी केला गेलेला हा हल्ला आहे. हा हल्ला फक्त त्या 28 हिंदू बांधवांवरती झालेला नाहीये, हा हल्ला आमच्या भारत मातेच्या एकतेवरती आणि अखंडतेवरती झालेला आहे. आम्ही आजही हे म्हणतो की हा हल्ला पाक पुरस्कृत हल्ला आहे, परंतु त्या पाकड्यांना या देशामध्ये राहून सुद्धा इथलं खाऊन आणि तिकडचं जाणाऱ्या काही जिहादी मानसिकतेच्या विरोधात काढला गेलेला आजचा हा मोर्चा आहे. आम्ही आजपर्यंत शांत बसलो, आजपर्यंत आम्ही आमच्या देशावरती आमच्यावरती होत असलेल्या हल्ल्यांनी असं शांततेने मेणबत्त्या घेऊन उत्तरं दिलेली आहेत. आता मेणबत्त्या सोडून हातामध्ये मशाली घेण्याची वेळ आलेली आहे आणि ही मशाली पेटवून